प्रत्येक गुरुवारची रिकव्हरी 85,000 रुपयाची होती 8 दिवसाची. कोरोना झालेला असताना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असताना मी स्वतः सर जाऊन 20,000 रुपये देऊन तिच्या हातात तिच्या फॉर्मवर सह्या सरासनी दारात आणून देऊन ही मदत मी तिला केलेली. तिचा मोठा विश्वास आहे की जगातला कुणीही माणूस इथंही थांबवू शकत नाही, पण अलका चीज अशी आहे की आली की हे सगळं प्रश्न सुटणार. जिथं अडचण येईल तिथं पर्याय व्यवस्था आम्ही आहे बाबा. कुठलाही समाजातला किंवा आपल्या गावातला किंवा कुठलीही व्यक्ती असून दे अन्याय होता कामा नये. मुका प्राणी जरी असला तरी त्याच्या जीवाची पर्वा मी करणारी बाई आहे. गोरगरीब असा कुणीही ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ह्याची काळजी आजपर्यंत आमच्या मालकांनी घेतली. 26 वर्षात रेकॉर्ड आहे. पैसे मिळवले नाहीत पण माणुसकी मिळवली आमच्या मालकांनी. भागात साहेब सांगाय सुद्धा जायची गरज नाही आहे, कारण घरोघरी माणसांच्या डोक्यात एकच फिट्ट आहे की भिकाजी काळेशीट. ह्याच्या पलीकडचं त्यांच्या डोक्यात काही नाही. कारण माणूस स्वभावाने एक नंबर. जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं काय वातावरण आहे याचा कानोसा घेण्याचा आपण प्रयत्न केला. वेगवेगळ्या ठिकाणी जातोय आपण, वेगवेगळ्या भागात चर्चा करतोय. तिथल्या नागरिकांची असेल, स्थानिक लोकप्रतिनिधींची असेल किंवा एकंदरीतच तिथल्या उमेदवारांशी असेल चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या डोक्यात विकास कामाच्या अनुषंगाने नेमक्या काय संकल्पना आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, मात्र त्यांना संधीचं सोनं करायचं आहे ते कोणत्या माध्यमातून करायचं आहे. मी सध्या आहे वेतवडे पंचायत समितीच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार अलका भिकाजी काळे यांच्यासोबत. मॅडम नमस्ते. हां नमस्ते. यांच्याबरोबर आपण चर्चा करताना या पंचायत समितीच्या अनुषंगाने त्यांच्या नेमका संकल्पना काय आहेत, महिला सक्षमीकरण असेल, एकंदरीत नागरिकांच्या योजनांसाठी असेल, त्यांच्या डोक्यात काय आहे या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. काय सांगाल मॅडम, आता आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे खरे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटामधून. नेमकं कारण काय आहे, या पाठीमागं महिला सक्षमीकरणाचा काही भाग आहे का, नेमकं काय सांगाल? गेली 16-17 वर्षे झाले ग्रामीण गोटा ह्या फायनान्सवाल्यांच्या ज्या कंपन्या चालू आहेत त्याची म्हणजे अध्यक्षच मी आहे. 16-17 वर्षे झालं बाबा. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी साधनच नाही आणि उपलब्धच होणार नाही, पैसे नाहीत, आम्हाला गोरगरिबांना 10 लाख रुपये 1 लाख रुपये कुठनं इन्कम नाही आहे, असंच तुमचं घ्यायचं, ह्याला द्यायचं, हे जाणायचं त्याला द्यायचं, म्हणजे पुढं एक 4 दिवस पुढे ढकलीत न्यायचं, एवढंच आहे. त्याच्या मार्फत बाबा हे गरजू कोण माणूस आहे आणि अत्यंत गडबडीनं जर पैसे आपल्याला उपलब्ध पाहिजे असेल तर फायनान्स कंपनी बरोबर घ्यायचं. एक रकमी 50,000 घ्यायचं बाबा, आठवड्याला 500-200 असं करून हप्ता त्यांचं भरायचं. ह्या निमित्तानं एक 16-17 वर्षाच्या कालावधीत 50 ते 55 बायका ह्याचे अध्यक्ष स्वतः मी आहे. त्याच्यातून काय बायकांनी फायनान्सचा बचत गटच आहे तो. ह्याच्यातून काय बाबा, जे एखाद्याचं लगीन वराड असलं किंवा अनेक गोष्टी काय असल्या, एखाद्याचं दवापाणी असलं, अडचण अत्यंत आली, मार्ग कुठंही नाही, तर बाबा अमुक साहेबांना फोन करायचा, अर्जंट सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम आतापर्यंत मी केलंय. म्हणजे थोडक्यात एखादा गोरगरीब आहे, त्याला पैशाची अडचण होत्या, त्याला दारात पैशासाठी कोण उभा करत नाही, तर अशा वेळी उभा राहायला. मला सांगा, आता साधारण किती महिला यामध्ये कनेक्ट आहेत, किंवा हे जे चक्र आहे, कुणाला कर्ज देणं असेल, कुणाचा उद्योग उभारणं असेल, कसं नेमकं किती आकडा आहे याचा? आकडा म्हणजे आता ग्रामीण गोटा जे आहे की नाही कळ्यातली फायनान्स कंपनी, त्याच्यात 40 बायका आहे आम्ही. उज्जीवन बँक आता जे साहेब आलेले का नाही त्यांच्यात एक 17 बायका आहेत. 15 दिवसाचा चैतन्य फायनान्सचा हप्ता आहे, त्याच्यात एक 15 बायका आहेत. म्हणजे असं कुठल्या कुठल्या कंपनीचे जे साहेब जे येतात का नाही, पहिली मिटिंग इथंच. अलका काळे ही लीडर असल्यामुळं बाबा कोण गरजू आहे तर आमकी आहे, आता हप्त्याला पैसे उपलब्ध नाही आहेत तर बाबा 50 आलं, तुमच्यासारख्यांचा 10,000 हप्ता जाईल, ह्यांच्यासारखं 10,000चं देणं जाईल, राहिल्या तरी शिल्लक रक्कम राहील. बरोबर बरोबर बरोबर. ह्याच्या आधारे काय झालंय की बाबा पैशासाठी ज्या गोष्टी सगळ्या थांबत्या प्रत्येकाच्या गोरगरिबांच्या, ते आता पैशासाठी गोरगरीब साहेब थांबना झाला ऐकून. म्हणजे काही नाही काय करून पुढे प्रगतीवरती निघाले. बरोबर. म्हणजे एखादं काम आपल्या प्रगतीचं आहे तर त्याला 4 पैसे लागले पाहिजेत, मग त्यासाठी मग आपलं माध्यम म्हणून. मला सांगा, महिला ज्या आहेत ते कशासाठी पैसे वापरतात, किंवा त्यांचं काय उद्योग उभा राहिलेत का, यातनं किती लाभार्थी आहेत, काय कसं उद्योग उभा राहिले? मी कोण शिवण क्लास करते, कुणाचं आता आमचं स्वतःचा आता चटणी मशीनचा व्यवसाय ते आहे. ही जी भांडवल, आता ट्रॅक्टर मी घेतला एक 2-5 लाख रुपयाचा, तर मी फायनान्स कंपनीमधूनच पैसे घेऊन सर 5 लाख रुपयाचा फर्ग्युसन ट्रॅक्टर घेतलाय. चटणी मशीन माझं होय ते 1 लाख रुपयाचं ते आहे. स्वतः तुम्ही उदाहरण आहे. ओला मसाला सुका मसाला ते आहे, चाळायचं मशीन आहे. म्हणजे मी स्वतःच का नाही फायनान्स वाल्याच्या कंपनीच लोन घेऊन मी हे सगळा स्वतःचा बिझनेस मी उभा केलाय.
आणि ह्याच्या मार्फत इथं ज्या बायका चटणी चाळायला तिने आता उन्हाळ्याच्या सीझन असतात का नाही, हा. त्या बायकांना एक 5-5, 10-10 हजार रुपये म्हणजे रोजगार मी माझ्या मार्फत बायकांना देतोय तिथं उपलब्ध करू. म्हणजे त्या माणसाने यायचं इथं राबायचं, त्यांचं त्यांनी पैसे मिळवून जायचं. पैसे मिळवायचं. चटणी 6-6 महिन्याची बायका प्रत्येक जण देतात, प्रत्येक जण एवढी एवढी चटणी देतात नाही. म्हणजे बाबा पडायसारखं असं काय नाही. जेवण खाणं येताना माणसं जेवणाचा डबा त्या बायकांना घेऊन येते. म्हणजे रोजगारच्या रोजगार उपलब्ध, चटणीच्या चटणी उपलब्ध. म्हणजे सगळीच व्यवस्था होती, त्यांची काय अडचण नाही. अशी काही उदाहरणं आहेत का म्हणजे जिथं ती महिला अडली आहे आणि आपण तिथं उभा राहिलोय, ते एखादं लक्षात राहणारं उदाहरण असं जे खरंच बाबा माझ्या मनाला लागलं आणि आपण तिथं त्यांच्यासाठी उभा राहिलो, आपलं समाधान आपल्याला ते मिळालं, काय सांगा असं उभा राहिलो? म्हणजे कोल्हापूरला गेलेलो आम्ही असंच. कोल्हापूरला गेल्यावर अशा बायका, एका बाई 10 बाप्पायांच्यात एक बाई खपत नाही. बरोबर. तर आम्ही एसटीत होतो. आमच्या आईच्या वयाचीच एक बाई होती वयस्कर वेतवडची, आणि एक मेंबर इकडं गारिवडेचा होता बघा, पुरुषच होता. आणि अशीच बसलेलो बाकावर, बायकांची चर्चा रंगत गेली. रंगत गेल्यावर ह्या माणसाने त्या बाईला काय सांगितलं, बसायचं असं शांत बसायचं नसलं गाडीतनं उतरून जायचं. सण झालं नाही साहेब ते डोक्याला. हे बघा म्हणलो, तुम्हाला जर ह्या गर्दीची जर अडचण होत असेल किंवा अलर्जी होत असेल तर तुम्ही स्वतःसाठी गाडी करून यायचं होतं भाड्यानं. डायरेक्ट गाडी कळे पोलीस स्टेशनला फोन करून डायरेक्ट धुंदवडे गाडी कळे पोलीस स्टेशनला आणली. 2 दिवस त्या माणसाला ठेवून घेतलेलं तिथं, आणि 3ऱ्या दिवशी त्या माणसाला घालविला. म्हणजे यातून समाधान का? कारण गोरगरिबावर अन्याय होता कामा नये. ही तुमची भूमिका काय? ही आमची भूमिका कायम आहे. कुणीही असून दे, वैरी जरी असला तर तो त्याच्या घरी सुखी असायला पाहिजे. आणि आपण बाबा नाही जरी आपल्या सगळं बोललीत का नाही ती, तर आपण काही नाही काही त्यांना का नाही मदत करायला पाहिजे. एवढंच डोक्यात आमची ही भूमिका तुमची कायम स्वरूपी आहे. आता महिला असतील, यातनं काही कर्ज घेतलेले आहेत किंवा काही नाही, आता तुम्ही म्हटला जसं ट्रॅक्टर तुमचा जसा आहे तसं काही महिलांनी आपला उद्योग उभा करल्यात, अशी काही उदाहरणं आहेत त्याच्यात? उभा आता ही माधुरी काळे आहे, माधुरी प्रकाश, हिनं ते चटणी मशीनचं केलंय, शेवाळे मशीन घेतलंय, असं काय काय केलंय तिनं. महिला सक्षमीकरणासाठी काही उदाहरणं अशी आहेत का ज्याच्यातनं तुम्ही त्यांना मदत केली आणि ती उभारी घेतली तिने? उभारी घेतली म्हणजे आता हे अमृता सातपुते जे आमच्या इथलेच गल्लीतले आहेत का नाही, हे नाही आता त्यांना ते लोन दिलं आम्ही. त्यांची ती कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय आहे बाबा, त्या पैशातून त्यांनी चमडं बिमडं ते आणून त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला. त्यांचं स्वतः कोल्हापुरी चप्पल व्यवसाय आहे त्यांचा. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत. आता कुणी शिलाई मशीन घेतलं, कुणी ते शेवाळी मशीन घेतलं, कुणी चटणी मशीन व्यवसाय केलं, कुणी म्हशी घेतल्या, कुणी शेळ्या घेतल्या. म्हणजे त्याच्यापासून त्यांचं उत्पन्न मिळून त्यांचा हप्ता फायनान्सवाल्यांचा जायला पाहिजे नाही. ह्याच्यासाठी त्यांनी काय नाही काय गुंतवणूक पैशाची करीत नेली प्रत्येकानं. आता ह्या सगळ्यांचा जर विचार करायचा झाला तर साधारण कितीची उलाढाल असेल? म्हणजे एकंदरीत अंदाज तुम्ही केलाय का तसा? उलाढाल म्हणजे प्रत्येक 8 दिवसाचे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी 8ला आमचा हप्ता असतो ना ग्रामीण गुत्त्याचा. प्रत्येक गुरुवारची रिकव्हरी 85,000 रुपयाची होती 8 दिवसाची. आठवड्याला फक्त आठवड्याला 85,000 रुपयाची रिकव्हरी आहे. ह्या म्हणजे गल्लीतल्या महिला मिळून एवढा मोठा? होय. अखंड ह्या समाजातल्या एक थोड्याशा आहेत, सातपुते गल्ली थोड्या आहेत, गावातल्या थोड्या आहेत, म्हणजे अशा 40 महिला येतात तिथं. आणि हे 85,000 रुपये जी टोटल रक्कम आहे ती फक्त वैयक्तिक मी एकटी गोळा करून सरांना प्रत्येक आठवड्याला द्यायची व्यवस्था करतो. आता पंचायत समितीचं जर, आता तुम्ही जे सांगितलं ते इथल्या स्थानिक महिलांचं सांगितलं, पंचायत समितीच्या जर एकंदरीत नागरिकांचा विचार करायचा झाला तर काळे कुटुंबाचं काय समाजकारणात काय सहभाग आहे का? काय नेमकं काम आहे, काय सांगाल आम्हाला? काळे कुटुंबाचं समाजकार्य म्हणजे जे आमचे मालक भिकाजी काळे ह्यांनी भागात वेतवडे, बळपवाडे, हरपोडे, आंबर्डे ह्यासारख्या गावागावातनी प्रत्येकाच्या चुलीस जाऊन त्यांना प्रत्येकाला गोरगरिबांना मदत केली. बाबा त्यांना काय पेन्शिलीचं कुणाचं लागतंय, कुणाला काय शिलाई मशीनचं आहे, कुणाचं पिकोफॉल आहे, कुणाला गिरण आहे, कुणाला होते ओला मसाला सुका मसाला आहे, कुणाची वृद्धापकाळाची पेन्शिल आहे, ज्या कुणाचं तिकीट अर्ध तिकीट आहे म्हाता कोताऱ्यांचं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी समाजकार्यातून ज्या करतात, बिना जेवता खाता सकाळी जायचं, संध्याकाळी 12ला घरी यायचं. म्हणजे गोरगरीब असा कुणीही ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ह्याची काळजी आजपर्यंत आमच्या मालकांनी घेतली. मला सांगा किती वर्ष सुरू आहे? वर्ष म्हणजे 26 वर्ष आमच्या लग्नाला आता साहेब चालू झाले होते. 26 वर्षात रेकॉर्ड आहे. पैसे मिळवले नाहीत पण माणुसकी मिळवली आमच्या मालकाने. भागात घरोघरी प्रत्येकाच्या जर गेला असा तर भिकाजी काळे म्हणजे काय चीज आहे ही भागात पूर्णपणे माणसं त्यांचा संवाद तुम्हाला सांगणार. ओके, म्हणजे आता जरी उमेदवारी आपल्याला मिळाली असली तर गेल्या 26 वर्षापासून समाजासाठी लोकांसाठी झटलेले आहेत, काय अडचण नाही. मला त्यातली उदाहरणं सांगायची झाली तर आम्हाला काय सांगाल लक्षात राहणारी तुमच्या? कोण
पालक आहे का, किंवा मला असं ऐकण्यात आलंय की शाळेतल्या मुलांसाठी काही शैक्षणिक जी अडचणी सोयी सुविधा असतील त्या दिल्या गेल्यात, काय नेमक्या होतं ते? शाळेतल्या मुलांच्यासाठी जे आता आमच्या सावर्डेतून मल्हारपेठमध्ये आता मुली शाळेच्या जातात चालत, बरोबर. ह्यांच्यासाठी बाबा सायकली उपलब्ध आहेत पन्हाळा पंचायत समितीला. बरोबर. प्रत्येकाच्या शाळेतनी जाऊन 20-20, 30-30 मुलीसनी सायकली मंजूर करून द्यायचं काम त्यांनी केलंय. हा, म्हणजे बाबा मुलींचं कसं घरातलं आवरायचं, प्रत्येकाची परिस्थिती सारखी असते असं नाही आहे. बरोबर. कुणाचं आई वडील नोकरीला असतात, कुणाचे आई वडील शेती करून राबवून खात्यात. बरोबर. मग ह्यांचं हे सगळं आवरून मुलीचं कसं आहे, सगळं आवरून घरातली जबाबदारी, बरोबर. मग नंतर शाळेला बरोबर. जायचं. बरोबर. ह्याच्यातून त्यांना म्हणजे वेळेत पोचता येत नाही. ह्यासाठी बाबा मुबलक सुविधा काय आहे तर वेळेत पोचणं. बरोबर. बरोबर. त्यामुळे त्यांनी प्रत्येक थोडं अंतर जास्त असल्यामुळे. अंतर जास्त असल्यामुळे त्यांनी 35-40 असं प्रत्येक शाळेतनी जाऊन प्रत्येक मुलीला त्यांना ह्यो लाभ दिलाय सायकलीचा. सायकलीचा होय. ओके. म्हणजे पंचायत समिती म्हणजे ज्या सायकलींचा जे सोयी सुविधांचा आहे ते सगळ्यांना त्यांना लाभ सगळ्यांना लाभ मिळाला. आणखी काही सुविधा आहेत का ज्या तुमच्या लक्षात आहेत, ज्या महिला सक्षमीकरणाची अशी काही उदाहरणं आहेत का जी तुमच्या लक्षात आहेत या माध्यमातून? जी आता आमच्याच इथली आमची जाऊबाई आहे ती. मग तर कसं आहे, प्रत्येकाचा नवरा प्रत्येकाच्याच नशिबाला सरच साहेब चांगला लागतोय असं नाही आहे. म्हणजे चढ उतार प्रपंचात हे असते, पण ते दोन्ही पण बाजूने समजून घ्यायला पाहिजे. सर रोजच दिवस पैसे असतात असं नाहीत, 10 दिवस असायचं, 5 दिवस फारच नसायचं, पण ते नवरा बायकोनी दोन्ही पण समजून घ्यायला पाहिजे. तर मागल्याच दिवसात 1-2-3 महिने तिच्या नवऱ्यानं बाहेर काढलेली, मी स्वतः 2 महिने आमच्या इथं खोलीत तिथं आणून तिला ठेवलेली त्या बाईला तिच्या पोरग्या. म्हणजे त्यांच्यात क्रॉस वांदी होती. आणि आता ती बाई तिकडं म्हणजे माहेरीच आता आहे, 4 महिने झालं. म्हणजे मी काय म्हणतो, ह्या ज्या अशा घटना घडायला लागल्या आता समाजात आपल्या, बाबा आपल्या बायकोला आपण त्रास करायचा किंवा अनेक गोष्टी आहेत. आता मी पण एक स्त्रीच आहे, मी पण एक इथं आमचं आईवडिलाचं घर सोडून आम्ही पण लोकांच्या घरी नांदायला आली, ती पण तशी आपल्या आईवडिलाचं घर सोडून नांदायला आली. बरोबर. मग प्रत्येक नवऱ्याने जर असा विचार केला तर बायका जाणार कुठं? एक तर बाईला माहेरचं घर किंवा नाण्याचं घर, दोन्हीपैकी एक घर. आणि आम्ही बी समाजातल्या माणसांनी जर एकमेकाला मदत केली नाही तर त्याचा उपयोग माणूस की म्हणजे नात्याला काळीमा फासासारखी गोष्ट आहे. मग त्यामुळे माझी तळमळ काय आहे बाबा, कुठलाही समाजातला किंवा आपल्या गावातला किंवा कुठलीही व्यक्ती असून अन्याय होता कामा नाही. तुमची कायमपणे आहे. तुमच्यासाठी मला त्रास साहेब झालेला चालेल, पण तुम्हाला मी माझ्याबद्दल तुम्हाला त्रास झालेला मला चालत नाही. म्हणजे आपण सहकार्याच्या भूमिकेत कायम राहिला, कायम आहे, काही अडचण नाही. आता पैशाच्या सक्षमीकरणाच्या संदर्भानं काही उदाहरणं आहेत का जिचा संसार पाकच मोडत आला बिचारीचा आणि आपण तिला भेटलोय आणि तिथून तिच्या संसारानं उभारी घेतली, अशी काही उदाहरणे आहेत? उभारणीचे माप आहे तर ढेर आहेत तसे. आता ती गावातली मंगलसुतार आहे का नाही, पूर्ण आजारी होती, काही परिस्थिती नव्हती. एक दिवस अशीच भेटायला आली, आताच मेंबर ती गेली आमच्या इथून. आणि काय करायचं गाल का, कसं करायचं गाल का, काय नाही मला आता बरं नाही, आता काय ह्याच्यावर पर्याय करा. पर्याय काही करायचं नाही म्हणलो, सगळ्या ह्या जगात सर सगळ्यावर इलाज आहेत. नाही तसं कशावर इलाज नाही किंवा औषध कशावर नाही असं नाही आहे. काय हे बघ म्हणतो, एक फायनान्सवाल्याचं ग्रामीण कोट्याचं तुला लोन 55,000 द्यायची व्यवस्था करतो सरांना सांगून, आणि त्याच्यावर तुझं दवा पाणी औषध पाणी बघ, ह्याच्यातून तू बरी झालीस तर तू एकाच 9-10 कंपनीचं पैसे घेणार. त्या कंपनीचं त्या सर बाईला पैसे घरात साहेबांना नेऊन दिलेत. आणि त्यावेळा ती बाई आता सध्या उभा आहे, आता बाई कामधंदा रोजगार करते. आता ज्या वेळा कोरोनाचा काळ होता ना, त्यावेळा एकमेकाच्या घरी कोण जात नव्हतं. आमच्या सुद्धा मालकांना कोरोना झालता, त्यावेळेला आमच्याही घरात कोण आलं नव्हतं, कारण त्यावेळी परिस्थितीच तीच होती. कोरोना झालता, एक तर तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, एक तर तुमची मुलं बारकी आहेत, घरात पोटाला तर खायला पाहिजे, आजारी आहे म्हणून पोट थांबत नाही. त्यावेळा सर साहेबांना सांगून ग्रामीण कोट्याच्या 20,000चं तिचं लोन केलं. एकही समाजातला माणूस तिच्या घरी जायत नव्हतं. त्या बाईला लोन मी स्वतः घरात तिच्या जाऊन तिच्या हातात पैसे दिले. म्हणजे अशा सिच्युएशनला ज्या वेळा कोरोना काळ होता, कुणीही कुणाच्या घरात जायत नव्हतं, त्यावेळेला मी साहेबांना तिच्या दारात उभा करून स्वतः मी आत घरी तिच्या जाऊन तिच्या सह्या फॉर्मवर घेऊन येऊन घरात उंबऱ्याच्या आत, कारण आता ऑनलाईन बिनलाईन असं पैसे आहेत ना, कॅशमध्ये सरांना सांगितलं पैसे घेऊन या म्हणून, कारण कोरोनाचा काळ आहे. पेशंट कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे त्या मेंबरचा. कोरोना झालेला असताना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असताना मी स्वतः सर जाऊन 20,000 रुपये देऊन तिच्या हातात तिच्या फॉर्मवर सह्या सरासनी दारात आणून देऊन ही मदत मी तिला केलेली आहे. त्यामुळे कुठलाही मनुष्य बाबा माझ्या समोर म्हणजे मुका प्राणी जरी असला तरी त्याच्या जीवाची पर्वा मी करणारी बाई आहे.
हं? आणि ह्या आता ज्या म्हणजे पंचायत समितीच्या आरक्षण मला मिळालं हे चांगलंच झालं. म्हणजे उमेदवारी हा तुमच्या- उमेदवारी ह्याच्यातून आमची तळमळ एवढीच आहे की बाबा जनतेपर्यंत आम्ही पोचून जे त्यांना सुखसुविधा ज्या उपलब्ध सोयी ज्या आहेत ते प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही त्यांना पोचवायची व्यवस्था करणार. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तुमचं हे काम सुरू आहे. आता फक्त निमित्त तुमच्या निमित्त, उमेदवारीचं. काम ते आहे ते सुरू राहणार. ह्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला आता चालना मिळणार आहे. बरं. मग उमेदवारी घेण्याचं नेमकं कारण हेच आहे का? उमेदवारी घेण्याचं कारण म्हणजे काय आहे जी बाबा आतापर्यंत आम्हाला कुठलंही प्राधान्य नव्हतं म्हणजे व्यवस्थेचा भाग नव्हता, आमच्या मालकांना पण नव्हता आणि आम्हाला पण नव्हता. पण आता का नाही आता आम्हाला संधीच उपलब्ध झाली आहे. या निमित्तानं आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून जे ज्यांना काय सुखसुविधा पाहिजे येतात जे बाबा काय लाभ आर्थिक आहेत म्हणजे पन्हाळ्याच्या शासकीय योजना ज्या काय आहेत हे त्यांना घरोघरी पोचवायची व्यवस्था आम्ही करणार. आणि ह्यासाठीच ही उमेदवारी आम्ही घेतली. मी एक चर्चा ऐकली की 10,000 साठी एखाद्या व्यक्तीचं घर बंद केलं होतं. नेमका काय अंगावर काटे आणणारा तो प्रसंग होता? काय नेमका प्रसंग होता तो प्रसंग म्हणजे गावातलेच महिलेकडनं आमच्याच पावलीने का पैसे घेतलेले 10,000 रुपये. आर्थिक परिस्थिती गरीब आहे, मिळकतवालं कोण नाही आहे. आता गरजू माणसं असतात की 10% सुद्धा लोक साहेब पैसे काढतात, वेळेला महत्व देतात अडचणीच्या वेळेला. त्या पण आमच्या पण पाहुण्यानं तसंच केलं, पैसे काढलं. दोनवडेतली आहे ती मेंबर आमची. सकाळी 7 वाजता ज्या बाईकडनं बचत गटातलं पैसे घेतलेले तर त्या बाईनं येऊन तिच्या नवऱ्यानं आणि मुलाने येऊन तिच्या दाराला टाळा ठोकला. कुलूप घालूनच ती माणसं गायब. किती रुपयासाठी? 10,000 रुपयासाठी, फक्त 10,000 रुपयासाठी झालं. त्यांनी आम्हाला इथं फोन केला की अशी समस्या झाली आणि अलका तो आत्ताच्या आत्ता आहे. त्यांचा मोठा विश्वास आहे की जगातला कुणीही माणूस इथं हे थांबवू शकत नाही, पण अलका चीज अशी आहे की आली की हे सगळं प्रश्न सुटणार. इथून मी तिथं गेलो, तिथं बघितले, ह्या समस्या ह्यांच्या बघितल्या सगळ्या. झालं ठीक आहे बाबा. समाजातल्या माणसांना विचारलं हे कुणी केलं, तुम्ही काय ह्याच्यासाठी कोण पुढं आला नाहीसा. जर अशाच जर घटना घडाय साहेब लागल्या तर आज तुमचं मी घेतलं जरी नसलं आणि गावातला कुणीही व्यक्ती आला किंवा बाहेरच्या गावचा कुणीही आला तर तुमच्यावर आरोप जर तिने केलं तर तुम्ही ते सिद्ध करू शकणार किंवा तुम्ही तुमचा आरोप घेणार ते. आज माझ्यासारखी मी आता तुमच्या इथं आलो आणि माझं 50,000 आणलंयचा आणि ते दिल्या नाही म्हणून तुम्हाला दारा लावून कोंडून घालतो असं जर आम्ही म्हणालो तुम्ही ते आरोप सिद्ध करणार आहे का? सुसून घेणार आहे का? मग त्याला एखाद्यानं तरी वाचा फोडायला पाहिजे नाही. बरोबर. मग तिथं काहीच तिचं चाललं नसल्यामुळे मी इथून तिथं गेलो. ही बाबा सगळं काय काय झालं हे विचारलं. कोणीही पुढे यायला तयार नाही. नंतर मग शेजारच्या गावातली कुठल्या गावातली? त्यांच्याच हे दोनवडेतील ती घटना आहे. मग तिथं गेल्यावर मग त्यांचे शेजापाजारी गोळा झाली तर बाबा अलका असं झालं, बाबा अलका असं झालं. अरे बाबा मला जे सांगताय का ना ज्या वेळा ती माणसं कुलूप घालायला त्यावेळेला तुम्ही का प्रत्युत्तर त्याला केलं नाही? म्हणजे शेजाऱ्यांना तुम्ही शेजाऱ्यांना विचारलं की ही माणसं तुमची आहेत, मी एक पाहुणे आहे, आता मी पाहुणी आहे ना त्यांनी तुमच्या गावाला, तुमचा शेजारी आहे म्हणल्यावर शेजाऱ्याची जबाबदारी तुमची आहे का नाही? आज त्या शेजाऱ्याला तुम्ही पाठिंबा द्या पाहिजे. तुमचं काय झालं तर त्यांनी पाठिंबा तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही आता मला ह्या गोष्टी सगळ्या सांगायला लागला. त्या माणसांना मग अशा अडवलं नाही का दार लावताना कुलूप घालताना? तर नाही ती बाई आमच्याला ऐकायची नाही. ठीक आहे म्हटलं कोण बाई आहे का नाही तिच्यापर्यंत आपण जाऊया. बाबा काय समस्या नेमकं आहे तुझं? कोटी रुपये आणले का लाख रुपये आणले? काय नेमका प्रॉब्लेम आहे? त्यांच्या दाराला कुलूप का घातले? का तू घर बांधून दिलंय किंवा घराचा जागा तुझा आहे ह्यासाठी जर तू कब्जा करीत असलीस तर माणसं आत घालून कुलूप घालून तिच्या घरी आम्ही गेलो. तिथल्या एक 2-3 बायका घेऊन कुलूप मी साहेब कुलूप का नाही ते दगडानं फोडून त्या पाहुणीचं आमच्या कुलूप काढलं आणि त्यासनी माणसासनी त्या बाहेर नवरापासून काढलीत. त्या दोघांनी घेतली. तर गावात त्यांचे सरपंच दोनवडेच आहे का नाही बाई आहे तिच्या जवळ गेलो. तिला ह्या सगळ्या समस्या सांगितल्या. तुम्ही गावचा सरपंच झालाय, फक्त खुर्ची पुरतो वैयक्तिक तुम्ही सरपंच नाही आहे. गावात काय चाललंय, छोट्या मोठ्या गोष्टी काय चालू आहेत ह्याची देखरेख सुद्धा तुम्ही करायला पाहिजे का नाही? 100% गोरगरिबांना तुम्ही दाद द्यायला पाहिजे का नाही? अहो पैसे काय प्रत्येकापेक्षा असतात असं नाही आहे, पण कुठलाही गोरगरीब कशा अभावी मरू नये ही प्रत्येकानं काळजी घ्यायला पाहिजे. तर त्या मॅडमनी काय सांगितलं, अहो आम्हाला माहितीच नाही यांचा मॅटर काय झालेला तो, त्यामुळे आम्ही काय जाऊ शकतो नाही. ठीक आहे म्हणलो, तुम्हाला पण आमच्या संघ आता यायचं असेल तर या, नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते करतो. झालं. सरपंच मॅडम उठली, ती परत माझ्या संघ आली. ती सुताराची कोण बाई आहे बचत गटवाली तिच्याकडे गेलो. बाई तू असं का केलंस, ह्याची काय कारणं आहेत? तिच्या घराचे कागदपत्र म्हणतो तुझ्याकडे आहेत का, कब्जा केलेला काय, किंवा तिनं घर तुला लेखी 10,000 रुपयासाठी लिहून दिले असं काय विषय काय आहे का? तर काय नाही, अहो माझं चुकलेलं नाही आहे म्हटलं. नुसतं माणुसकीला काळीमा फासणारा मूर्खपणा तू केलायस. सकाळी 7 वाजता येतीस आणि दाराला माणसांच्या कुलपं घालतीस म्हणजे तू माणूस आहेस?
आम्ही करवीर डिव्हिजनला म्हटलो फोन करणार आहे आणि आता तुमच्यावर कंप्लेंट करणार आहे की असं असं टक्केवारीची ही बाई हे करून का नाही आम्हाला आमच्याकडनं हे सावकारकीचा दावा करून का नाही म्हटलो तुम्हाला तुरुंगात टाकणार सगळेच. आणि एकतर आमची बाई आहे ती गरीब आहे तिचे विचारणारच तुम्हाला कोण नाही. मग सरदार काळेला मी फोन केलेला तिथं आमच्या ह्या त्या दिराला की असं असं आहे ही बातमी लावायला लागते म्हणलो लागलीच कारण त्याशिवाय का ना तुम्हाला बी आमची कुवत कळत नाही ना साहेब. आम्ही गरीब आहे आम्ही असून तिकडं म्हणतोय लक्ष द्यायचं नाही आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही काय करतोय समोरच्याला असू दे काय करते ते करू दे कुठं व्यापातनं बसायचं पण समोरचं जर आपला गैरफायदा घेत असेल तर काही ना काही पावलं उचलायला पाहिजेत का नाही ते त्यांना सांगितलं त्यांनी काय सांगितलं काय काय म्हणती बघा ती मेंबर आणि मग म्हणलं बघूया काय ह्याच्यावर करायचं झालं. आमच्या गावातला प्रताप पाटील म्हणून का नाही कोल्हापूर डिव्हिजनला आहे बघा मेंबर तो राजारामपुरीत आहे पोलीस त्यांना मी फोन केला म्हटलं साहेब असं असं झालंय आणि त्या मेंबरची अशी म्हटलं मी तक्रार करायला तिथं येणार आहे. तर प्रतापनं काय सांगितलं म्हटलं असंच झालंय वहिनी तुम्ही काय करा ती बाई सरपंचला घ्या आणि ती बाई काय काय म्हणती नुसतं बघा नाही सरळ्यावर लागली तर मग काय डिव्हिजनच कायदा म्हणजे कायदाच असतो शेवटी झालं. हिच्या घरला सरपंच मॅडमला घेतलो तिथं गेलो हिला सगळं सांगितलं माझं चुकलं असं झालं तसं झालं नवरा पोरं ही पाया पडायला लागली माझ्या पाया पडू नको सा म्हणलो मी काय देव आहे साहेब ज्यांच्यासाठी चुकी केल्या तसा का नाही त्यांच्या तुम्ही जाऊन पाया पडायचं घरात जाऊन माझ्या देखत त्यांनी घरात असा रडा गाठला तर का नाही दिवसभर गल्लीतनं असं पाखरू सुद्धा गल्लीत आलं नव्हतं कोण गावातली प्रत्येक येतील की तुमच्यासारखी अशी माणूस म्हणजे मोठी माणसं वातावरण एकदम टाईट आणि एक संरक्षण सुद्धा बोलवणार म्हणलं आता हित ह्या माणसाच मी कारण काय ह्या गावापासून ह्या माणसाच धोका आहे शेवटच्या टेपला करणंच भाग आहे ना आम्हाला ते जर आमच्या एकट्याच्या बाजूने साहेब जर कोण नसेल सगळा गाव जर एकीकडे असेल आम्ही एकटंच असेल तर आम्हाला संरक्षण बोलवायची गरजच आहे ना. अलका काळे अशा सगळ्या बारीक गोष्टीसाठी उपलब्ध सगळ्या बारीक सारीक गोष्टीसाठी कुणाचं भांडण लागून दे तिथं जाणे बाबा थांबविणे थांबव करणे. आता ते मगाचं उदाहरण जे दिलेलं का नाही ऑल समाजातला कुणीही माणूस का त्यांच्या घरातलं सुद्धा कुणीही अडवाय जायत नाही पण मी एकटी तिथं अडवाय असते मला काहीही बोलत नाही. तर परवा त्यानं घर पेटवलं तर आपलं सगळं हातरून घरात गाठलं असं बेडवर पुरगीन ती झोपली तिथं सगळं पेटवलं तर तेव्हा पाडळीत आम्ही जेवायला गेलेलो तिच्याच दिराचा फोन मला आला आणि असं वहिनी झाले आणि काय बी करा तिथं जावं रात्रभर साहेब 4 वाजेपर्यंत आम्ही ही पोरटारं सगळी घेऊन त्यांचा पसारा आमच्या घरात आणतो बायका पोरं इथं आणली तर निजीवली तर पसारा सगळा आणला 2-3 महिने तर ठेवून घेतली तर 2-3 महिन्यानं मग परत घालवली होती तशी अडचण आली की अलका काळेला अडचण येईल तिथं पर्याय व्यवस्था आम्ही आहे बघा काहीही अडचण नाही कुणाचंही असू दे मग बाबा वैरी आहे किंवा तिचं काय झालं काही विषय नाही आहे तुम्ही पण एक माणूसच आम्ही पण एक माणूसच आहे माझी गाडी अडवली तरी अलका काळेंना फोन येतो उपलब्ध विचारा की त्या पोराने शंकर पाटील साहेब ते नाहीत काही काळे डिव्हिजनचं त्यांची आमची पण ओळख कशी हो ही प्रत्येक जण आरोप करीत येतो ही बाई अशी आहे म्हणजे प्रत्येक कारणात अलका काळे पुढे असल्यामुळं आता पोलिसांना पण त्यांची ओळख माहित आहे. आता काल त्यांचा मुलगा शंकर पाटलांचा मुलगा मिलिटरीत गेला नाही फोन केलता अहो नेते तुमचंच आम्हाला कळालंय आम्ही तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडूनच तुम्हाला शुभेच्छा घ्या म्हणून साहेबांनी कालच फोन केलता. आता आमच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल काय संदेश द्या आता तुमच्या मार्फत किंवा आमच्या मार्फत मतदारांना काय संदेश सांगायचा आहे बाबा आजपर्यंत आमच्या मालकानं ही कामकाजं केलेली आहेत आणि आम्हाला साहेब वाटतं की आम्ही सांगायची सुद्धा गरज नाही आहे मतदारांना अनेक वर्ष ही सगळी परंपरा चालत आलेली आहे आजपर्यंत म्हणजे तुम्हाला पण वाटतंय की बाबा ह्यांनी काहीतरी केलंय म्हणजे आपण पण काहीतरी करायला पाहिजे त्यामुळं आम्ही भागात साहेब सांगायला सुद्धा जायची गरज नाही आहे कारण घरोघरी माणसांच्या डोक्यात एकच फिट्टा आहे की भिकाजी काळे शीट ह्याच्या पलीकडचं त्यांच्या डोक्यात काही नाही कारण माणूस स्वभावाने एक नंबर पैशाच्या विषयीच नाही कामं करून घ्यायची आणि मग तुम्हाला मिळालं तर तुम्ही द्यायचं नाहीतर नाहीच विषयच आणि स्वतःच खिशातलं घालणार नाही गोरगरिबांचं काम करू देणार. आता ही मशीनची प्रकरण हे 1,32,000चं प्रकरण मशीनचं जे झालं का नाही 35% अनुदानातनं 75,000 विमा भरायचा 1,35,000 आता गेल्याच महिन्यात 9 ते 10 मेंबरांची प्रकरण करून दिली बघा आमच्या मालकाने. मग मी काय म्हणतोय जर 75,000 25,000 जर गेलेत 35% अनुदानातनं तर 1,30,000 शासनाचं तुम्हाला मिळालं की 2 म्हशी घेऊन तुम्ही आरामात दिवस काढून त्याच्यावर आर्थिक तुमची उलाढाल होऊ शकते 100%. म्हणजे अशी जी गोरगरीब माणसं लाभापासून वंचित आहेत सगळ्यांचं साहेब रोज पन्हाळा ते सावर्डे पण ह्या जगात का नाही प्रामाणिकपणाला दाद कोण देत नाही हो का देतय
तुमच्या निमित्तानं देतील अशी मला खात्री. पण माझ्या निमित्तानं जरूर 100% मिळणार, काही अडचण येणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या पंचायत समितीचा निकाल तुम्ही सांगताय तसाच असणार असं तुम्हाला खात्री? 100% खात्री. म्हणजे 100% मी का सांगू शकतोय, कारण आजपर्यंत ज्या गोष्टी आमच्या मालकांनी ज्या प्रत्येकाच्या घरोघरी तुमची मुलांची ही पुस्तकं वाटप किंवा हे जे काय 2-2 हजार रुपये साहित्यानं, आता ज्यांना आई वडील नाही आहेत म्हणजे निराधार जी मुलं आहेत ह्यांना ते पालन पोषण करण्यासाठी जे उपलब्ध सुविधा ज्या काय पन्हाळ्याच्या ते नाहीत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पन्हाळ्यापासून घरापर्यंत घरोघरी प्रत्येकाच्या जाऊन बाबा त्यांचं नाही कॉन्टॅक्ट झालं त्यांच्या घरी पोचायचं, बाबा हे करायला लागतं, हे आणायला लागतं, हे तुमच्याने जमते का बघा, नसेल तर मी कागद जाऊन काढून घेऊन येतो, पण तुम्हाला उपलब्ध सुविधा ह्या मिळायलाच पाहिजेत. ह्या ज्या गोष्टी मालकाने आमच्या आजपर्यंत त्यांच्यासाठी केल्या आहेत त्यामुळे काही अडचणच येत नाही ना आमच्या उमेदवारीला. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एकच शिक्का आहे की बाबा भिकाजी काळे. माझा काय वैयक्तिक विषय नाही, सोडा मी त्यांची मिसेस लागलो पण माझ्यापेक्षा कार्य जास्त जर साहेब असेल तर आमच्या मालकांचं ते. आपण पाहिलं असेल, मी अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो, मात्र महिला सक्षमीकरणाचं काय असावं, महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत जागतं उदाहरण म्हणलं तर अलका काळे यांच्याकडे बघता येईल. कारण एक सामान्य कुटुंब, कोरोना आलाय, जग बंद पडलंय, एखाद्या व्यक्तीला कोरोना झालाय आणि त्यासाठी ही व्यक्ती धावून जाते, ऑनलाईन करता येत नाही म्हणून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कॅश घेऊन या म्हणून सांगितलं जातंय. इथं रक्ताची माणसं एकमेकाला झिडकारत असताना माणुसकी जवळ करत ह्या व्यक्तीनं कोरोना काळामध्ये देखील काम केलं. हेच काम यापुढेही सुरू राहणार. गेल्या अनेक वर्षांपासून या काळे कुटुंबाचा समाजासाठी, समाजकारणासाठी सिंहाचा वाटा आहे आणि हीच संधी घेऊन त्या आणखी उभारीनं काम करण्यासाठी त्या धडपडतायत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया. मी इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.